मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेल्थ टिप्स पाहणार आहोत. टिप क्रमांक 1. सतत गरम पाणी पिल्याने मेंदूच्या नसांना सूज येऊन त्या खराब होऊ शकतात. 2. छोटी वेलची खाणाऱ्या व्यक्तीचा मणका कधीही कमजोर होत नाही. 3. लिंबाचा रस थंड पाण्यात मिसळून प्यायल्याने मासिक पाळीच्या वेदनेत आराम मिळतो. 4. कोमट पाण्यात थोडी दालचिनी टाकून वाफ घेतल्याने बंद नाक, खवखव आणि थंडीमुळे येणारे कफची समस्या दूर होते. 5. पुदिनाच्या पानांचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम आणि कोमल बनतो. 6. सकाळी नाश्ता केल्यानंतर एक वेलची चगळा, यामुळे दम्याचा त्रास होत नाही. 7. छातीत कफ साठला असेल, खोकला येत असेल तर मूठभर फुटाणे खायला द्यावेत. हे खाल्ल्यानंतर तासभर पाणी पिऊ नये. हे फुटाणे सगळा कफ शोषून घेतात. खोकला आणि कफ लगेच कमी होतो. 8. थंडीच्या दिवसामध्ये बऱ्याच जणांना वाताचा त्रास होतो. मेथी दाण्याची पावडर बनवावी आणि ज्वारीच्या भाकरीच्या पिठात किंवा गव्हाच्या कणकेमध्ये एक एक चमचा टाकून त्याची पोळी किंवा भाकरी करून खावी. 9. नागिन उठल्यास गेरूची काव म्हणजे बैलपोळ्याला बैलांना रंगवण्यासाठी गेरू वापरतात, तो गेरू याची पावडर आणि ताजे दही यांची पेस्ट बनवावी आणि प्रभावित त्वचेवर दिवसातून 2 ते 3 वेळा लावल्याने आग आणि दाह कमी होतो. टिप क्रमांक 10. दातांमध्ये कीड असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक खडा हिंगाचा चावावा, कीड आपोआप बाहेर पडते. टिप क्रमांक 11. केस गळत असतील तर उकळलेल्या तांदळाच्या पाण्याने डोके धुवा, त्यामुळे केस गळणे थांबेल. टिप क्रमांक 12. ज्यांची खूप केस गळतात त्यांनी शेवग्याची पानं खायला सुरुवात केली तर त्यांचे केस मजबूत होतात आणि केस गळणे जवळजवळ थांबतं. 13. जर एखादी स्त्री दररोज पपई खायला लागली तर 2 आठवड्यात तिचं पोट साफ न होण्याची समस्या गायब होते आणि पोट नैसर्गिकरित्या सपाट दिसू लागतं. टिप क्रमांक 14. रात्री लवकर झोप लागत नसेल तर झोपण्यापूर्वी उशीवर किंवा कपड्यांवर गुलाबाचा परफ्यूम किंवा कोणताही सुगंध लावावा, तुम्हाला चांगली झोप लागेल. टिप क्रमांक 15. दिवसातून फक्त 2 काकड्या खाल्ल्याने लठ्ठपणा झपाट्याने कमी होण्यास मदत होते. टिप क्रमांक 16. झोपण्याआधी गोड पदार्थ खाणे टाळावे. गोड पदार्थ खाल्ल्यामुळे ब्लड शुगर वाढते आणि झोपेवर परिणाम होतो. 17. बेंबीमध्ये तूप घातल्याने पोटदुखी, ओटीपोटात होणाऱ्या वेदना दूर होतात. किंचित ओवा पावडर किंवा बारीक ओव्याचे दाणे सुद्धा तुपात मिसळल्यास पटकन आराम मिळतो. टिप क्रमांक 18. कंबर दुखत असेल तर ओवा, मेथीदाणे 1 चमचा व हिंग, थोडे तांदूळ घेऊन पुरचुंडी बनवावी व पाठीला ज्या ठिकाणी वेदना आहे तेथे तेलाने मसाज करावा आणि नंतर या पुरचुंडीने शेक द्यावा, आराम पडेल. टिप क्रमांक 19. बेंबी हा शरीराचा केंद्रबिंदू असल्याने अन्य अवयवांना जोडून ठेवणारे अनेक ॲक्युप्रेशर पॉईंट असतात. त्यामुळे बेंबीमध्ये काही थेंब तूप टाकून मसाज केल्यास सांधेदुखीचा त्रास दूर होतो. टिप क्रमांक 20. दररोज एक खजूर खाल्ल्यास 2 आठवड्यात मासिक पाळीचा त्रास, पोटदुखी खूपच कमी होते आणि सायकल स्मूथ होते. कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला.